नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे 9मध्ये क्लायमेट कंट्रोलचे फंक्शन. आता आपण जातोय क्लायमेटमध्ये. या ॲप्लिकेशनमध्ये क्लायमेटमध्ये AC ऑन करण्यासाठी आपल्याला ह्या बटनवरती क्लिक करावं लागतं. इथून आपण AC ऑन किंवा AC ऑफ हे दोन्ही गोष्टी करू शकतो. आता आपण पहिल्यांदा बघूया क्लासिकमध्ये आपल्याला काय काय भेटेल. हा दिलेला असतो AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हा जेवढा कमी हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो. त्याच्यानंतर बघतोय आपण हा ॲटो फंक्शनवरती डिफॉल्ट तुम्हाला जे प्रिव्हियस तुम्ही सेट केलेले टेम्परेचर असतो ते टेम्परेचर किंवा तुम्ही जे सेट केलेलं टेम्परेचर असतो ते टेम्परेचर विथ ब्लोअर स्पीड तुमचा कंट्रोल होतो. आता इथे ड्रायव्हर ओनली असतो त्याच्यामुळे हा दिसतोय. मी त्याला सिंक करतो, मी ड्रायव्हरला काढतोय, मी सिंक झाल्यानंतर हा चेंज होऊ शकतो. नंतर आहे हा जो फर्स्टवाला आहे हा रिअर विंडशील्डचा जो फॉग असतो तो फॉग क्लिअर करण्यासाठी आपण यूज करतो. हा सेकंडवाला जो दिसतोय तो आपल्याला फ्रंटचा जो विंडशील्डचा फॉग असतो तो क्लिअर करण्यासाठी आपण वापरतो. ॲटोमध्ये आपल्याला दोन्ही फ्रंट आणि रिअर हे दोन्ही फंक्शन आपले काय होतात यूज होतात. दोन्ही ठिकाणचे जे फॉग असतात ते फॉग क्लिअर केले जातात. त्याच्यानंतर आहे हा रिसर्क्युलेशन मोड. जास्तीत जास्त आपण रिसर्क्युलेशन मोडमध्ये आपण गाडी ठेवतो जेणेकरून आपली जी कूलिंग आहे ते खूप फास्ट होतं. कारण रिसर्क्युलेशन मोडमध्ये जर आपण गाडी नाही ठेवली तर पुढची येणारी हवा ही कायम हॉट राहील, त्याला त्याच्यावरती वर्किंग करावं लागेल आणि चिल जे आहे ते लवकर होणार नाही. त्यामुळे आपण रिसर्क्युलेशन मोड हे ऑन ठेवतो. त्याच्यानंतर जे रिअर पॅसेंजर जे रिअर साईडची सीट आहे आपली रिअर पॅसेंजरची त्यांनाही जर आपल्याला इमेज चेंज करायचं असेल तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करतोय की हा ऑप्शन एनेबल करतोय. AC ऑन ऑफ आपण इथून करू शकतोय. AC ऑन ऑफ फक्त होतो, ब्लोअर स्पीड आपण फक्त कंटिन्यू तसंच राहतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय हे आपलं सीट व्हेंटिलेशनचे स्विच कंट्रोलर आहेत. इथे आपण सीटचे जे व्हेंटिलेशन आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. हे आपल्याला जे दोन लाईन असतात इथून आपण आपल्याला फ्रंटवरती हवा हवी की आपल्या फ्रंट प्लस आपल्याला पायासाठी हवा असेल तर आपण हे ऑप्शन एनेबल करू शकतो. सेम आपण ड्रायव्हर साईडसाठी करू शकतो. त्याच्यानंतर हा सिंक जो ऑप्शन आहे, मी जेव्हा सिंक करतो त्यावेळी मी जेव्हा टेम्परेचर चेंज होतो त्यावेळी टेम्परेचर दोन्ही साईडचं चेंज होतो. हे आपण बघू शकतोय. आणि ज्यावेळी मी फक्त ड्रायव्हर ओनली म्हणतोय तर ड्रायव्हरचं फक्त टेम्परेचर चेंज होता दिसेल तुम्हाला. ओनली ह्या पोर्टमधूनच फक्त हवा येईल, बाकीच्या पोर्टमधून हवा आपल्याला येणार नाही. इकडे हवा काही येणार नाही, इकडे फक्त आपल्याला फील होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया स्मार्ट फंक्शनमध्ये काय दिसतंय. तर स्मार्ट फंक्शनमध्ये पहिल्यांदा आहे क्लीन व्ह्यू हा आपल्या फ्रंट रिपॉवरसारखाच काम करतो. ज्यावेळी आपल्याला हेवी रेनी कंडिशनमध्ये फॉग तयार होतो तो फॉग क्लिअर करण्यासाठी आपण क्लीन व्ह्यू हा ऑप्शन यूज करतो. AC मॅक्स आपली गाडी खूप वेळ उन्हात थांबली असेल आणि ती आपल्याला लवकर जर गाळ करायची असेल, चिल करायची असेल तर त्यासाठी आपल्याला AC मॅक्स आपण युटिलायझेशन करतो. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा इकॉन मोडमध्ये होतं असं की गाडीवरचा जो लोड आहे, जो कॉम्प्रेसर, जो AC युनिट जो गाडीचा बॅटरीचा लोड घेतो तो लोड आता कंट्रोल केला जातो. ज्यावेळी गाडीची रिक्वायरमेंट असेल कॉम्प्रेसर एंगेज होईल आणि त्याच्यानंतर सिस्टीममध्ये आपल्या गाडीमध्ये कूलिंग होईल. ह्याच्यामध्ये जो कॉम्प्रेसर युटिलाइज केला गेलेला आहे हा इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर यूज केला गेला आहे. सो इलेक्ट्रिक कॉम्प्रेसरला चालू जेव्हा रिक्वायरमेंट राहील त्याचवेळी तो चालू होईल आणि ज्यावेळी रिक्वायरमेंट नसेल त्यावेळी तो बंद राहील. अशा कंडिशनमध्ये हा यूज होतो. याचा फायदा असा की ह्याच्यामुळे आपली गाडीची जी रेंज आहे ती रेंज थोडी वाढते आपली. पण याचा डिसएडव्हांटेज असा आहे की ह्याच्यामध्ये कूलिंग जे आहे ते कूलिंगला थोडासा जास्त टाईम लागतो कूलिंग होण्यासाठी. तर हे आहेत आज आपण एक क्लायमेट जे आहे जो फंक्शन आहे 9S 7XO मध्ये हा कसा वर्किंग करतो, ह्याचे कुठले फंक्शन आहेत हे आता आज आपण जाणून घेतलेलं आहे. थँक्यू.